नमस्कार मंडळी, आज आपण इथे मटार बटाट्याची भाजी बनवणार आहोत। हे मटार मी स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहे बटाट्यासह। आता कढईत तेल तापायला घातलं आहे। मी इथे कांदा भाजून घेते। हे आपल्याला वाटण करायचं आहे भाजीसाठी। बघा, व्यवस्थितरित्या आपल्याला हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तेलामध्येच आपल्याला हा कांदा भाजायचा आहे। बघा, आपला कांदा हा लालसर होत चाललेला आहे। अशा प्रकारे आपल्याला कांदा नीट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली मटार बटाटा भाजी टेस्टी होईल। बघा, आपला कांदा हा छान प्रकारे लालसर भाजलेला आहे। आता आपण हा कांदा काढून घेऊ। आता यात आपण टॅमॅटोही थोडेसे आपण भाजून घेणार आहे। टॅमॅटो भाजल्यामुळे काय होतं माहिती आहे, भाजीला एक वेगळाच कलर येतो। टॅमॅटो भाजले ना, खूप छान टेस्टी ही भाजीला येते। आणि बघा, टॅमॅटो भाजून वाटल्यानंतर कलर खूप छान व्यवस्थित प्रकारे येतो। बघा, आता आपण यात सगळे टमॅटो काढून घेतल्यावर आता अद्रक आणि लसूण थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे। अद्रक लसूण भाजल्याने सुद्धा छान व्यवस्थितरित्या आपल्या भाजीला टेस्ट येते। आता बघा, हे भाजलेला कांदा, भाजलेला टॅमॅटो, अद्रक लसूण, कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे। बघा, भाजीचं वाटण बघा किती छान झालेलं आहे, किती टेक्स्चरही खूप छान आलं आहे। आणि आता आपण इथे उकडलेला बटाटा आणि मटार घेतलेला आहे। आता हे वाटण आहे, जे कांदा टॅमॅटो आलं लसूण कोथिंबीरचं, इथे मी मालवणी मसाला, काश्मीरी मसाला, धना पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता चला, आता आपण तेलामध्ये हा वाटण घालूया। वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। परतल्यानंतर यात आपण मसाले घालणार आहोत। मालवणी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ। बघा, हे मसाले आपल्याला व्यवस्थितरित्या या मसाल्यात ॲड करायचे आहे। बघा, मिक्स करून घ्यायचे आहे छान प्रकारे। सगळं आपले मसाले शिजले पाहिजे आहे व्यवस्थितरित्या। आपल्याला मसाले परतून घेतल्यानंतर आपण यात आता शिजलेला मटार आणि बटाटा हे टाकून ॲड करणार आहोत। बघा, या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या ॲड करायचे आहे। या प्रकारे ही मटार आणि बटाट्याची भाजी खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। या प्रकारे बनवली तर खूपच अजून छान लागते। आपल्याला हॉटेलमध्ये भेटते ना, तशीच आपल्याला या भाजीची टेस्ट येते। बघा, तुम्हीही घरी करून बघा अशी भाजी। आणि घरी करून बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ही भाजी। आता या भाजीला आपण एक उकळ काढून घेतली। बघा, किती छान प्रकारे तेलही सोडले आपल्या भाजीने। आता यात आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत। बघा, किती टेक्स्चरही खूप छान झालेलं आहे बघा तुम्ही। आणि ही भाजी खरंच खूप छान झाली होती। असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील आणि ते व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन। चला तर मंडळी, आता मटार बटाट्याची भाजी खायला या, चला।